गणित मित्र आयोजित चला नवोदयीन व स्कॉलर बनूया या ऑनलाईन सत्रास उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि आमचे सुलभक यांचं सर्वप्रथम आजच्या या दुसऱ्या सेशनमध्ये मी गणित मित्र वाल्मिक चव्हाण आणि माझे सहकारी वैभव शिंदे सर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या अंकगणिताच्या संख्या व संख्या पद्धती या संदर्भातील पुढील सेशन क्रमांक 2 आपण सुरू करणार आहोत. झूम ऍपवर असणारे सर्व विद्यार्थी आणि युट्यूबच्या माध्यमातून हे लेक्चर ऐकणारे सर्व विद्यार्थी यांचं मी पुनश्च मनापासून स्वागत करतो. आजच्या तासिकेमध्ये आपण पुढील घटक शिकणार आहोत. या ठिकाणी काय शिकायचं आहे हे पण या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात आहे. संख्यांची स्थानिक किंमत, प्लेस व्हॅल्यू ऑफ नंबर्स. संख्यांची दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू ऑफ नंबर्स. संख्यांचे विस्तारित रूप, एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर्स. या संख्या पद्धतीमध्ये जेव्हा आपण संख्या लेखन वाचन करतो, संख्या तयार करतो, या सर्वांमध्ये संख्यांच्या अंकांची किंमत आपल्याला समजणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून एव्हरी नंबर इन द गिवन नंबर ऍट इट्स प्लेस इज हॅव्हिंग सम व्हॅल्यू. प्रत्येक अंकाची दिलेल्या संख्येमध्ये काही ना काही व्हॅल्यू असते, त्याची किंमत असते आणि प्रत्येक अंकामध्ये त्या संख्येमध्ये अंकाची काहीतरी एक दर्शनी किंमत असते आणि त्याचं सुद्धा एक विस्तारित रूप आपल्याला या ठिकाणी मांडता येतं. आणि या सेशनमध्ये आपण या तिन्ही टॉपिक्सला जॉईन करणार आहोत. हे तिन्ही टॉपिक आपण एकत्रितपणे काही उदाहरणांच्या मदतीने समजून घेणार आहोत. मला खात्री आहे तुम्ही मागच्या सेशनची प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आपण प्रश्नांनुसार या ठिकाणी हा घटक समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया. या ठिकाणी एक प्रश्न आहे, मी प्रश्न वाचतो आहे, तुम्ही बघा. 5,63,81,427 या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत आपल्याला समजून घ्यायची आहे. In the given number, we have to understand the place value and face value of the given digits in the number 5,63,81,427. तर या संख्येमधील आपल्याला व्हॅल्यू समजून घ्यायची आहे. तर ती संख्या या ठिकाणी आपण जे मागच्या सेशनला बघितलं होतं त्याप्रमाणे ग्रुपमध्ये आपण ती लिहून घेणार आहोत. बघा, 81,427 हे आपण ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये लिहिले. जसं जे सेमीचे विद्यार्थी त्यांना पण सांगतो, 81,000 इन 81,000 8 इज द टेन्स प्लेस इन 1000 आणि 1 हा हजाराच्या स्थानामध्ये लिहिलेला आहे. त्याचबरोबर 100 प्लेसला 4 आहे, यस, आणि टेन्स प्लेसला 2 आणि युनिट प्लेसला 7. अशा पद्धतीने आपण 81,427 हे लिहिलेलं आहे. आणि पुढच्या ग्रुपमधली जी संख्या आहे ती पण आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहे. ती आहे 63 लॅक्स. पुन्हा मराठीमध्ये दशलक्ष हा शब्द आलेला आहे आणि त्यालाच इंग्रजीमध्ये 10 लॅक्स. तर तो सुद्धा दशकाच्या रूपामध्ये तिथे आहे, म्हणून 63 लॅक्स हा एक अंक संख्यामधला तो भाग आहे. आणि चौथ्या गटातील फोर्थ ग्रुप मधला क्रोअर, तिथे 5 क्रोअर्स अशी ही संख्या आलेली आहे. तर आपल्याला या सर्व अंकांची स्थानिक किंमत आधी समजून घ्यायची आहे आणि नंतर आपण दर्शनी किंमत समजून घेऊया. येस, प्रोसीड. सो आता दर्शनी किंमत खालच्या बाजूला लिहितायत सर आणि स्थानिक किंमत वरच्या बाजूला लिहितायत. तर आपण सुरुवातीला फेस व्हॅल्यू, त्या दर्शनी किंमतच्या ठिकाणी एक शब्द आपण लिहूया, फेस व्हॅल्यू. येस, त्या अंकाची जी दिसते ती किंमत, द व्हॅल्यू इट सेल्फ. येस. आता द प्लेस व्हॅल्यू, करेक्ट.
हे एकदा समजलं की या कन्सेप्टवर आधारित अनेक प्रश्न शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, विचारले जातातच. कमीत कमी 2 प्रश्न याच्यावरती असतात. म्हणजे तुम्हाला 2.5 मार्क्स हे या पहिल्या आणि दुसऱ्या घटकावरती मिळू शकतात आणि ते शुअर आहे. आता आपण 5ची फेस व्हॅल्यू म्हणजे जे क्रोअर मध्ये दिलेली आहे त्याची फेस व्हॅल्यू ऍज इट इज 5 आपल्याला लिहायची आहे. आता डिफरन्स बिटवीन फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू ही तुम्हाला दिसणार आहे, लक्षात येणार आहे. आणि एकदा ते लक्षात आलं की तुम्ही कधीही ते विसरणार नाही. येस, ऍज इट इज all the digits in the given number in 5 crore 63 lakh 81,427, every digit is having same place value as the digit itself. जो अंक दिसतोय तीच त्याची फेस व्हॅल्यू आहे. आता आपण प्लेस व्हॅल्यू कडे जाऊया. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एकक स्थानी 7 आहे, तर त्याची व्हॅल्यू फेस व्हॅल्यू 7 आहे. आणि एकक स्थानच्या 7ची प्लेस व्हॅल्यू सुद्धा 7 आहे. आता इथे सर तुम्हाला दशकामधले असलेला 2 जो आहे त्याची प्लेस व्हॅल्यू दाखवत आहेत. 2 × 10 दॅट इज 20. इट्स व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. किती सुंदर पद्धतीने डिस्प्ले होते बघा. आता आपण 4ची प्लेस व्हॅल्यू लिहिताना 4 × 100, आणि हेच आपल्याला पुढच्या एक घटक आहे एक्सपांडेड फॉर्म त्याच्यामध्ये सुद्धा उपयोगी येणार आहे. आणि सो येस, 4ची प्लेस व्हॅल्यू आहे 400. व्हॉट अबाउट 1000 मध्ये जो 1 आहे त्याला 1 × 1000. सो द प्लेस व्हॅल्यू ऑफ 1 इज 1000. परफेक्ट. नाव 10,000 मधला जो 8 आहे, 10,000 मधला जो 8 आहे त्याची व्हॅल्यू 8 × 10,000. सो द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज 80,000. आणि म्हणून आपण टुगेदर जेव्हा करतो, एकत्र जेव्हा करतो 81, तेव्हा ते 81,000 होतात. गुड. शिफ्टिंग टू द लेफ्ट साइड, 3 × 1 lakh, लक्ष. ते इथे द प्लेस व्हॅल्यू ऑफ दॅट 3 इज 3 lakh. वंडरफुल डिस्प्ले. नेक्स्ट 6, 10 lakhs, दशलक्ष. या गट क्रमांक 3 मध्ये असलेला जो 6 आहे त्याला 6 × 10 लाख. येस, इट इज 60 lakhs. 60 आणि त्याच्यावरती 5 शून्य. 60 lakhs. 6 वरती 6 शून्य. 7 डिजिट नंबर आहे आणि तो दिसतो पण आपल्याला. येस. व्हॉट अबाउट 5? 5 × 1 crore. 5 × 1 वरती 7 झिरो आणि 5 crores म्हणजे 8 डिजिट नंबर तो तयार होतोय. येस. सो नाऊ वी अंडरस्टँड की प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, मला असं वाटतं मुलांना हे 100% समजलं असेल. ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी अजून एखादं छोटं उदाहरण आपण घेऊ. परंतु एवढी मोठी संख्या आपण नवोदय विद्यालयासाठी परीक्षेसाठी विचारली जाऊ शकते, स्कॉलरशिपसाठी विचारली जाऊ शकते. जे या ठिकाणी 3री आणि 4थीचे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण 3 अंकी 4 अंकी संख्या घेऊन सुद्धा डिस्प्ले करू, जेणेकरून त्यांना सुद्धा हे समजेल.
आता यावरचा एखादा प्रश्न आपण वैभव सर घेऊया. ओके, सरांनी ऑलरेडी प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन मी रीड करतो. 4,31,876 या संख्येतील 3 व 6 या दोन अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? येस, इंग्रजीमध्ये आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द टू डिजिट्स 3 and 6 इन द गिवन नंबर 4,31,876. गुड क्वेश्चन. आता आपण त्याची प्लेस व्हॅल्यू लिहिणार आहोत. 3 ची प्लेस व्हॅल्यू, 3 is placed at 10,000. So the place value of 3 is equal to 3 into 10,000. आता हे प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाहीये. तुम्ही पुढे जाऊन जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. दॅट इज इक्वल टू येस 6 ची प्लेस व्हॅल्यू आपण लिहितोय 6 into 1 as it is placed in unit place. ते एकक स्थानी आहे 6 आणि म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 6. नाव what we have to do, we have to find out the difference. So आपल्याला डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे त्याचा फरक काढायचा आहे. तर फरक काढण्यासाठी 3 ची प्लेस व्हॅल्यू आहे 30,000 अँड वी हॅव टू मायनस 6. यस, 30,000मधून 6 वजा करायचे आहे. आता इथे वजाबाकी करण्याची गरज नाही आहे ऍक्च्युली. जर करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. तर आन्सर येणार आहे 29,994. सॉरी, येस 29,994. तर हे तुम्ही करू शकता. असा एखादा प्रश्न जर आला तर तुम्हाला याच्यामध्ये काही 4 ऑप्शन दिलेले असतील, तर ते ऑप्शन असे वेगवेगळे असू शकतात. मग ऑप्शन बरोबर करून आपल्याला त्या ठिकाणी OMR शीट वरती त्याचा ऑप्शन भरायचा असतो. तर हे गणित मला असं वाटतं मुलांना समजलं असेल. जे सेमीचे विद्यार्थी त्यांना पुन्हा एकदा सांगतो. द प्लेस व्हॅल्यू ऑफ द गिवन डिजिट इज वी हॅव टू फाइंड अकॉर्डिंग टू द डिजिट प्लेस्ड. आता 4 placed in lakh place, 3 placed in 10,000 place, 1 is placed at 1,000, 8 is placed at 100, and 7 placed at tens place, and 6 placed at unit place. ही स्थानिक किंमत तुम्हाला समजली की मग त्याची किंमत तुम्हाला सहज काढता येते. इथे वाचन करतानाच आपण म्हणतो बघा 4,31,000. ह्या 31,000मधला 3 जो आहे तो 30,000चा आहे, आणि 6 शेवटचा जो 76 आहे त्याच्यातला 6 76 मधला 6 जो आहे तो युनिट प्लेस आहे. सो इट 6. आणि मग त्याचा डिफरन्स. मग डिफरन्स म्हणजे काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. प्लेस व्हॅल्यू काढली आपण, एकाची किंमत काढली, दुसऱ्याची काढली, जो व्हॅल्यू जास्त आहे त्याच्यातून लहान वजा करायचा, तो डिफरन्स काउंट होतो. इट्स व्हेरी सिम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. आता याच उदाहरणामध्ये एक थर्ड एक्झाम्पल आपण घेणार आहोत. 41,59,123 मधील कोणत्या अंकाची सर्वात कमी स्थानिक किंमत व सर्वात कमी दर्शनी किंमत आहे? गुड. विच नंबर इन, म्हणजे कोणता डिजिट इन 47,59,123 has the lowest place value and the lowest face value? आता मुलांना लक्षात घ्यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी की हा जो अंक आहे त्याच्यामध्ये ज्या 7 अंकी संख्येमध्ये वेगवेगळे अंक आहे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 7 आहे, 5 आहे, 9 आहे. तर इथे फक्त अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून बघा, लोएस्ट लोएस्ट प्लेस व्हॅल्यू, सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला जो अंक आहे तो आहे 3. म्हणून तुम्हाला
गणितातले जे शब्द आहेत ना, ते शब्द समजून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. जिथे म्हटलंय लोएस्ट प्लेस व्हॅल्यू, लोएस्ट फेस व्हॅल्यू, तर हे तुम्हाला शब्द समजून घेणं गरजेचं आहे. सर जरी मराठीत लिहित असले तरी मी पुन्हा सांगतो, स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू. मग सर्वात कमी स्थानिक किंमत कोणत्या अंकाची आहे? 3ची आहे. आणि ऑप्शन सी हा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये बघा 3 आणि 1 दिलाय. आणि प्रश्नामध्ये सुद्धा स्थानिक किंमत व दर्शनी किंमत असं विचारलेलं आहे. आणि जर असं दिलं असतं दर्शनी किंमत व स्थानिक किंमत, तर त्याचा पर्याय 1 आणि 3 आला असता. हेही तुम्ही लक्षात घ्या. हा खूप छान प्रश्न सरांनी तयार केला होता. पुढचा प्रश्न घेऊया आपण. 4th क्वेश्चन. 57,368 यातील 7ची किंमत यातील फरक किती? गुड. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू अँड द फेस व्हॅल्यू ऑफ 7? आता या संख्येमध्ये 57,368 यामध्ये 7 हा अंक एकदा आलेला आहे. आता इथे 7ची प्लेस व्हॅल्यू आपण आधी लिहून घेऊया. वैभव सर, राईट इट डाऊन ऍट इट इज. प्लेस व्हॅल्यू ऑफ 7, जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 7,000. येस. अँड व्हॉट अबाउट फेस व्हॅल्यू? राईट देअर, फेस व्हॅल्यू इज 7. मी आधीच सांगितलं, तो जो अंक आहे त्याचा दिसणारी जी किंमत, दर्शन, त्याचं दर्शन ऍज इट इज 7 मध्ये दिसतंय. 7च दिसतो तो, आणि तो आहे 7, म्हणजे इट सेल्फ त्याची व्हॅल्यू 7 आहे. आता डिफरन्स करायचा आपल्याला. येस, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत. 7,000 मायनस 7. इथे वजाबाकी करत बरेच मुलं वेळ घालवू शकतात. मला असं वाटतं मुलांना ही वजाबाकी यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये याचं उत्तर 6,993 म्हणजे 6,993 असं येईल. हे एखाद्या, जेव्हा आपण ऑपरेशनचा नंबर्स घेऊ तेव्हा सबस्ट्रॅक्शन शिकवूया, परंतु सबस्ट्रॅक्शन मला असं वाटतं मुलांना येत असावं. ज्यांना येत नसेल त्यांनी त्याचा सराव करायचा आहे. द आन्सर इज, आन्सर आपण लिहूया खाली वैभव सर, म्हणजे त्यांना समजेल, ते लिहितील वहीमध्ये. आम्ही जे एक्झाम्पल घेतो आहोत ते इतके स्लो घेतो आहोत की मुलं सहज ते वहीमध्ये लिहू शकतील. त्यामुळे पुन्हा पुन्हा जर तुम्हाला हे लेक्चर पुन्हा बघा तुम्ही, आणि तुम्हाला हे क्वेश्चन तुम्ही स्क्रीनशॉट करून ते बघून राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. आम्ही एवढं सिन्सिअरली तुम्हाला बारीक सारीक गोष्टी सांगत आहोत विद्यार्थी मित्र. हे कोणीही एवढं स्पष्ट करून शांतपणे सांगत नाही. आम्ही सगळं बघतो आहोत. वर्गांमध्ये सुद्धा खूप घाईघाईने शिकवलं जातं. आम्ही बघितलंय की खूप जास्त एक्झाम्पल सोडून घेतले जातात, त्यामध्ये खूप घाई होते. पण आम्ही मात्र एक एक एक्झाम्पल शांततेत तुम्हाला समजेल अशा अर्थाने घेतो. आणि म्हणून आज खूप जास्त पार्टिसिपेंट्स पण चांगले आहेत. आज मला आनंद आहे त्या गोष्टीचा. वैभव सर, इट्स गुड की याचा नंबर्स आता वाढायला हवा. मुलांना सिन्सिअरली ते करायला शिकवलं पाहिजे आपण, की कशा पद्धतीने लेक्चर अटेंड करायचे. येस. नेक्स्ट 5th क्वेश्चन. 5वा प्रश्न आहे. 57,32,479 चे विस्तारित रूप आपल्याला लिहायचं आहे. आणि हे म्हणजे आपण तो शिकलो आहोत तो भाग, परंतु आपण एक्सपांडेड फॉर्म, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, तो आपण लिहूया. जसं सुरुवातीला आपण प्लेस व्हॅल्यू लिहिली होती तसंच आपल्याला त्याचा एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. तर आपण एक्सपांडेड फॉर्म जो आहे तो बेरजेच्या रूपामध्ये, ऍडिशनच्या रूपामध्ये लिहित असतो. कसं करायचं, कशा पद्धतीने तो आहे ते आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. तर आपण लिहूया. मला असं वाटतं आपण एककापासून सुरू करूया. येस. एकक बघा, 9 एकक आहेत, तर त्याचं 9. 7 टेन्स आहेत तर 70 म्हणजे 70. 4 शतक आहेत 400. 2
हजार स्थानी आहे म्हणजे 2000. 3 10,000च्या स्थानी आहे म्हणजेच 30,000. 7 हा एक म्हणजे लक्ष, लाख या स्थानावर आहे म्हणून 7 लाख. येस. आणि 5 जो आहे तो दशलक्ष म्हणजे 50 लाख. परफेक्ट. बघा किती सुंदर पद्धतीने स्क्रीनवर आपल्याला दिसतंय. मला असं वाटतं हे डिस्प्ले झाल्यानंतर कोणाचाही काही प्रश्न राहणार नाही. तर याला विस्तारित रूपामध्ये मांडताना आपण सरळ या सर्व दिलेले जे वरती एक्सपांडेड दिलेले आहे त्याची ऍडिशन केली तरी होत आहे. येस. याला अजून आपण प्रश्नांच्या याच्यामध्ये असं सुद्धा दिलं जातं की 5 गुणिले 10 लाख अधिक 7 गुणिले 1 लाख अधिक 3 गुणिले 10,000 अधिक 2 गुणिले 1000 अधिक 4 गुणिले 100 अधिक 7 गुणिले 10 आणि अधिक 9 असं सुद्धा एक्सपान्शन काही पुस्तकांमध्ये किंवा पर्यायामध्ये दिलं जाऊ शकतं. एक्सपांडेड फॉर्म. येस. नेक्स्ट क्वेश्चन. 15 लाख अधिक 15,000 अधिक 1,500 अधिक 15. 15 लाख प्लस 15,000 प्लस 1,500 प्लस 15 याची ऍडिशन करायची बघा मुलांना. हा सुद्धा क्वेश्चन परीक्षेला आलेला आहे आणि तो आम्ही मुद्दामून घेतलेला आहे. आता इथे 15 लाख आपल्याला लिहायचं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हे किती अंकी संख्या होणार आहे. पहिला 15 लाख आपण 7 डिजिटचा नंबर होणार आहे कारण आपण ऑलरेडी पहिल्या सेशन मध्ये शिकलेलो आहोत. येस. ग्रुप 3 पर्यंत ती संख्या जाणार. आता 15 लाख लिहिलाय, 15 लाख आपण लिहिलेला आहे तर 15,000 आपल्याला लिहायचा आहे. तर तो 5 डिजिटचा नंबर आहे 15,000. ओके. देन 1,500. 1,500 तर या शे म्हणजे 100. 1,500 हा थोडासा कन्फ्युजन वाटतं तुम्हाला पण 1,500 मध्ये 4 अंकी संख्या तयार होते. 1,500. 15 शतक. येस. प्लस 15 म्हणजे 15. नाव वी हॅव टू ऍड दिस 4 नंबर्स. आता हे ऍडिशन करण्यासाठी बघा हे ऍडिशन येणार आहे 15, 5, 6, 1. सरळ आपल्याला दिसतंय की 15,000 आणि 1,500 16,500 होत आहेत आणि वरती 15 आहे म्हणजे 15,16,515. वैभव सर आपण उभी मांडणी केली किंवा राईट डाऊन केलं तर मुलं बेरीज पण करू शकतील. पण हे तसं दिसायला पण सोपं आहे आणि वेगळ्या कलर कोड मध्ये तुम्ही म्हणजे रेड मार्क्स मध्ये त्याची उभी बेरीज करून दाखवा. हा. उभी बेरीज दिसत नाही सर स्क्रीनवर. अच्छा इकडे केली. हा. ओके ओके दिसतंय दिसतंय. हा मी. यस सर परफेक्ट आहे. गुड. द आन्सर इज 15,16,515. 15. परफेक्ट. व्हेरी नाईस. तो ऑप्शन सी. गुड. वन मोर क्वेश्चन. 5.5 लाख ही संख्या अंकात लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संख्या लेखनामध्ये 4.25, 5.15, 5.5, 5.45, 5.8, 5.10 हे पण शिकायचं आहे. त्याकरता हा क्वेश्चन मुद्दाम घेतलेला आहे. तर मुलांसाठी माझा एक बेसिक होमवर्क आहे की तुम्ही हजारामध्ये, लाखामध्ये किंवा शतकामध्ये एक 30-40 संख्या राईट डाऊन करा. जसं एक छोटस उदाहरण वैभव सर लिहूया आपण. ओके सर. ब्लँक. जसं आता हा 5.5 लाख हा क्वेश्चन तसाच ठेवू परंतु आपण त्याच्याऐवजी 5,500 आधी लिहूया. 550 आपण लिहूया. एक मिनिट सर. हा.
येस सर. तर हे मुलांना, हा, येस, 550. त्याच्या खाली 5,500. 1 2 3 आपण लिहू फक्त. आणि एक अजून लिहूया, 5.5 लक्ष, जो आता आपल्याला लिहायचा आहे. येस. ओके. आता 550 मध्ये इथे 5 से ऑलरेडी आहे शब्द, साडे. तर इथे काय आहे, 550. जसं 150 केलं तर 150. येस, 50 म्हणजे शतकामध्ये, हा, 50 ऍड करायचा त्याच्यामध्ये. सो इट 550 म्हणजे 550. हे इंग्रजी माध्यमाच्या मुलांना काय आहे ना, ऑलरेडी सर त्यांचे जे उदाहरणं असतात ना त्याच्यामध्ये ते हाफ अँड 15 असं असतं. येस, येस, परफेक्ट. त्याच्यामध्ये आहे तसं दिलेलं त्यांनी. परंतु हे मराठी माध्यमाच्या मुलांना असे शब्द वारंवार ऐकण्याची सवय झाली तर ते लिहू शकतात त्याच्यामध्ये. बरोबर ना? येस सर. येस. हा, आता 5,500 याच्यामध्ये पण बघा, 5,000 लिहिलेत आणि 1,500 असल्यामुळे 500 घेतलाय. तर हे मुलांनी समजून घ्यायचं आहे की वरती 550 होता म्हणून 100चे अर्धे घेतले. यस, शे, 100चे हाफ, इथे 1000चे हाफ, आणि इथे आपल्याला घ्यायचे 1 लाखचे हाफ. सो जस्ट राईट डाऊन 5 lakhs फर्स्ट. यस. अँड ऍड इट 50,000. आता मुलांना प्रश्न पडेल की 50,000 का? तर त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलंय, 1 लाखचे हाफ. येस, नाईस. तर हे स्पष्ट झालंय, मुलांना ते लिहिता येईल. येस, हा शब्द हाफ, निम्मे किंवा हाफ. आता याच्यामध्ये अजून मी तुम्हाला सांगतो, जसं पाव, अर्धा, पाऊण आहे का नाही, क्वार्टर, हाफ अँड 3/4. तर ते सुद्धा तुम्ही नंबर्स लिहायचे आहेत. आम्ही तुम्हाला एक फॉर्मॅट पाठवतो, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही भरपूर नंबर लिहिण्याचा सराव करा. 1 2 3 पानं वहीचे भरतील इतकं तुम्ही लिहिलं पाहिजे. म्हणजे आव्हानं तुम्ही घेतली पाहिजेत. काही मुलांनी आम्हाला होमवर्क पाठवले, होमवर्क पण आम्ही बघतो आहोत. सर्वांचेच बघायला व्हॉट्सअपवर थोडा वेळ कमी मिळतो, पण नक्कीच काही मुलांनी खूप चांगली उत्तरं दिलेली आहेत. आणि एक 15 दिवसानंतर त्याचं एक अनालिसिस आपण करूया की हु हॅज डन गुड होमवर्क्स, कोण चांगलं करतो आहे, कोणाला काय अडचण येते आहे. काही जण याच्यावरचे प्रश्न विचारू शकतात. काही असे, जसे आम्ही एक 5 6 प्रश्न सोडवून दिले तसे तुम्ही 15 20 प्रश्न स्वतः तयार करायचे. मी तर प्रश्न तयार करणे याच्यावरती जास्त काम करावं असं मला वाटतं. ते 5.5 लक्ष ही संख्या अंकात लिहायची आहे, तर ऑलरेडी आपण लिहून दाखवलेली आहे. वन मोर क्वेश्चन. येस सर. घेऊया का? एक क्वेश्चन घेऊया, त्याच्यावरच घेऊया आपण. जसं हा तर इथे बघा एक क्वेश्चन दिलेला आहे, 2.75 सहस्र ही संख्या अंकात लिहा. हे पण घेऊया आपण. 2.75 म्हणजे काही मराठी माध्यमातल्या मुलांना समजेल. 2.75 सहस्र. बघा, आम्ही वेगवेगळे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून आमचं काम सुरू असतं. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी, कारण एखाद्या प्रश्नामध्ये 1000 शब्द येतो, आता इथे सहस्र शब्द आलाय. 2.75 सहस्र. आता सहस्र म्हणजे 1000. येस. आता इथे 2.75 असल्यामुळे आपल्याला
3.25 हा जो भाग आहे तो आहे 3 पेक्षा कमी. यस. मग इथे पावणे म्हणजे पाव, सरांनी दिलंय बघा, पाव उणे 3. मग 3,000मधून 3 सहस्र म्हणजे 3,000. येस. आणि 1,000चा पाव भाग 250. वी हॅव टू मायनस इट. 3,000 मायनस 250, इट कम्स 2,750. 2,750 म्हणजेच 3.25 सहस्र. तर विद्यार्थी, अशा प्रकारचे एक 40-50 नंबर्स तुमच्या वहीमध्ये मला दिसले पाहिजेत, ज्याच्यामध्ये 5.5 लाख, 550, 450, 3.25 सहस्र, 7.5 हजार, 8.5 लाख, असे अनेक अनेक तुम्हाला जेवढं येईल तेवढं तुम्ही लिहून काढायचं आहे. काही अडचण आली, चुकलं तर आम्ही आहोत. हा, गो फॉर इट. ओके. वन मोर क्वेश्चन. एक प्रश्न घ्यायचा अजून, वैभव सर. येस सर, लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन घेऊया आपण. एक मांडणी घेऊया, विस्तारित मांडणी. 5,000 प्लस 30 30 प्लस 70,000 70,000 70,000. तर ही विस्तारित मांडणी, हा एक्सपांडेड फॉर्म कोणत्या संख्येचा आहे, असा एक प्रश्न आहे. आणि ऑप्शन देऊन आपण त्यांना विचारूया. पोल करता येऊ शकतो का? आन्सर्स देतील विद्यार्थी चॅट मध्ये. पोल करता येईल सर. येस. आन्सर लिहून पोल घ्यायचा. येस सर, मी क्वेश्चन तयार करतो. हम्म. 5,000 प्लस सर, ऑप्शन सांगाल? घ्या ना ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन 7,530. 7,530. सेकंड? सेकंड आहे 753. 753. थर्ड वन 75,030. 75,030. 75,000. 30. Okay, and last one? Last one is 537. ओके. हा. तर याला पोल दिल्यानंतर उत्तर मुलं देतील ना त्याच्यावरती. येस. सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की आपल्या स्क्रीनवर आता एक क्वेश्चन येईल. त्या क्वेश्चनला तुम्हाला हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्हाला त्याच्यासाठी 4 पर्याय स्क्रीनवर दिसत आहेत. सर, येतोय फोन? येस. तुम्हाला जो योग्य पर्याय वाटतोय परफेक्ट. तो क्लिक करायचा आहे. गुड. आपल्याकडे कमी सेकंद आहेत. 85 विद्यार्थी आहेत. 85 विद्यार्थ्यांपैकी 85 विद्यार्थ्यांनी हा सोडवला पाहिजे. फास्ट. गुड. तर तुम्हाला रिझल्ट दिसतोय? रिझल्ट दिसतोय ना, दिसतो म्हणजे पर्सेंटेज वाईज दिसतोय. येस. ओके ओके ओके. हा. 36 37 सेकंद झाले. 1 मिनिटासाठी दिले ना. येस सर, येस. 15 सेकंद बाकी आहेत. फास्ट करा. बरेच मुलं बाकी आहेत पोल करण्याचं. बघा, हे आपण एक टेक्निक आपण क्लासमध्ये घेतलंय की जेणेकरून मुलांना
पोल करता येईल आणि त्याचं उत्तरही समजेल. ओके सर. 68-69% मुलांनी सोडवलंय. फास्ट. सर्व मुलांनी सोडवलं पाहिजे, चूक येवो की काय येवो, पण आन्सर दिलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याचदा याच्यात एक प्रॉब्लेम येतो सर तांत्रिक, की हा. स्क्रीन बॅक घेतली जाते, त्यामुळे त्यांना पुन्हा पोल नाही देता येत. बरोबर होतंय. 80% हरकत नाही, स्टुडंट. थोडी सवय होईल त्यांना. येस सर. हम्म, पण थांबूया. छान करतायत. हो, थांबूया. हम्म. रिझल्ट शेअर केलाय सर तुम्हाला. हम्म. ओके सर, पोल आपण स्टॉप ठीक केलाय. आहे. हा, ठीक आहे. 80% राईट आन्सर. ओके, आता आपण हा प्रश्न लिहूया आणि मग ज्यांचं चुकलं ते त्यांना लक्षात येईल की माझं काय चुकलं ते. इथे विस्तारित मांडणी म्हणजे एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे, त्याचा एक नंबर आपल्याला तयार करायचा आहे. सो 70,000 हा जो दिलेला अंक आहे, एक आहे 5,000 दिला होता आणि एक +30 दिला होता. तर याची ऍडिशन करायची आहे आणि ऍडिशन केल्यानंतर काय होणार बघा. 30 आणि 75,000. 75030. मला असं ऑप्शन 3 हे ज्या मुलांनी केलंय त्या मुलांचं उत्तर बरोबर आहे. काही मुलांनी दुसरा ऑप्शन किंवा पहिला ऑप्शन पण निवडला होता, ज्याच्यामध्ये 753 पण होता, 7530 पण होता. तर हे असं का झालं, तर यासाठी अजून सरावाची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म समजला नसेल तर ट्राय करा अजून. पुन्हा एकदा लेक्चर बघा, पुन्हा एकदा आम्ही जे सुरुवातीपासून सांगतोय ते बघा. मला असं वाटतं काही मुलांचे काही प्रश्न असतील किंवा आपल्याला जर त्यांना काही विचारायचं असेल तर ते पण आपण घेऊ, जेणेकरून मुलांना समजतंय की नाही, तर त्यांना काय अडचण येते, टेक्निकल अडचण येते का आपलं समजत नाहीये, हे पण आपण थोडस समजून घेऊया. पण आज जे काही प्रश्न आपण घेतले त्या प्रश्नांमध्ये मला असं वाटतं आपल्याला प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आणि एक्सपांडेड फॉर्म हा मुलांना समजला. बोल बा. सर, तुम्ही आहे ना प्रणवनीचे सांगितलं ते मला काय आलं ते मी त्याच्यावर मांडण्यावर पण येतो, पण तुम्ही आहे ना होमवर्कचे फक्त टॉपिक सांगा. होमवर्कचे फक्त टॉपिक्स द्या, प्रश्न आम्ही बनवू. वा, गुड. छान. हे हे अपेक्षित आहे आपल्याला. जो आता कोण आहे, धुमाळ ना, काय नाव त्याचं, आराध्य तुम्हाला बाळ, तुझं नाव सांग. आराध्य. हा, तू छान सांगितलं. हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, मोटिवेशनल आहे की तुम्ही टॉपिक, जसं मी एक टॉपिक सांगितलं प्लेस व्हॅल्यू, तर प्लेस व्हॅल्यूवर तुम्ही 10 क्वेश्चन बनवले पाहिजे. फेस व्हॅल्यूवरती 10 प्रश्न बनवले पाहिजे. प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू टुगेदर दोन्ही एकत्र येतील त्याचे 10 प्रश्न बनवले पाहिजे. एक्सपांडेड फॉर्म वरती 10 प्रश्न बनवले पाहिजे. 10 नका बनवू, 5 बनवा, तर तुम्हाला लक्षात येईल ना की क्वेश्चन कसे बनवतात, त्याचे आन्सर्स कसे येतात. इट्स गुड, गुड सजेशन. थँक्यू आराध्य धुमाळ.